विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये संजय सपकाळे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेमधून अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या पुण्यकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण सपकाळ परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वात जावो। त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो। या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण सर्वजण सपकाळ परिवाराकडे भोजनासाठी आला आहात। भोजनाला आले ना? नाही, भोजन महत्वाचं आहे ना। मला असं वाटलं भोजनासाठी झाले काही सगळे निमित्त तर भोजनच आहे ना। भोजनाचं तुम्हाला बोलवा वर्षावासाच्या निमित्ताने एक ना आमच्याकडे बुद्धपूजा आहे आणि भोजनदान आहे। तर या निमित्ताने आपण सर्वजण आला आहात। वर्षावासाचा हा पवित्र असा कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये असंख्य उपासक उपासिका आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करत असतात। वर्षावासाचा कालावधी धम्म आचरण करण्याचा कालावधी असतो, शील पालन करण्याचा कालावधी असतो, धम्म श्रवण करण्याचा कालावधी असतो आणि अनंत असीम असं पुण्य संपादन करून आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख असतात त्या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी भगवंताचा धम्म आपल्याला सहाय्यक ठरत असतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करत असतो। आपापल्या पुण्यकर्माला अनुसरून कुशल कर्माला अनुसरून मनुष्य हे सर्व प्रकारचे कर्म आपल्या जीवनामध्ये करत असतो, कारण पुण्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपलं कर्म जशा प्रकारचं असेल तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते। आपल्या कर्माला अनुसरून जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते तर ते सर्व काही कर्म त्याला अवलंबून असतात आणि त्यामुळे कर्म आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जेवढे अधिक चांगले कर्म आपण करू तेवढं अधिक सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते। तसं भगवंताचे उपदेश मनुष्यांच्या हितासाठी आहेत, सुखासाठी आहेत, कल्याणासाठी आहेत। भगवंताने प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या मानसिक अवस्थेला जाणलं आणि त्यानुसार त्याला उपदेश केला। त्याने भगवंताचा उपदेश जाणला, समजून घेतला आणि त्यानुसार जीवन जगण्याचा त्या मनुष्याने प्रयत्न केला। कारण प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं नाही पाहिजे, म्हणजे सर्वच जीवन माझं सुखपूर्वक जावं, सुखाने जावं, आनंदाने जावं असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते। परंतु असं वाटत जरी असेल
तरी सर्वच मनुष्य काही सुखी नसतात. असंख्य मनुष्य या संसारामध्ये दुःखी असतात. काही मोजके लोक जे की खऱ्या अर्थाने धम्म आचरण करतात, धम्माला जाणतात, धम्माला समजून घेतात, तर ते सुखाला प्राप्त होत असतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे असंख्य उपासक उपासिका धम्माचं आचरण करून आपलं जीवन सुखपूर्वक जगावं यासाठी प्रयत्न करत असत. एकदा श्रावस्तीमध्ये भगवंत उपदेश करत असताना अनेक भिक्षू सुद्धा भगवंतासोबत असायचे. तर एक उपासक एका भिक्षूकडे जातो आणि भंतेंना म्हणतो की भंते, मी संसारामध्ये जीवन जगत आहे आणि संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या समस्या माझ्या जीवनामध्ये आहेत, अनेक प्रकारचं दुःख माझ्या जीवनामध्ये आहे. तर मला काहीतरी तुम्ही मार्ग सांगावा जेणेकरून माझ्या जीवनातील दुःख मी कमी केलं पाहिजे. कारण भगवंताकडे जे जे काही लोक जात होते तर सर्वच लोक आपल्या मनामध्ये असणारं दुःख कमी करण्यासाठी जात असत. आजही आणि भविष्यामध्ये सुद्धा धम्म उपदेश श्रवण करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे तर तो आपल्या मनातील दुःखाला कमी करण्यासाठी, मनातील दुःखाला नष्ट करण्यासाठी हा भगवंताचा उपदेश असतो. आणि त्यामुळे धम्म धारण करणं, त्यानुसार आचरण करणं अत्यंत गरजेचं असते. तर तो उपासक जेव्हा भंतेकडे जातो तर भंते असं सांगतात की तो 3 रत्नांच्या प्रती सुरुवातीला श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण 3 रत्नांच्या प्रती जर तू श्रद्धा ठेवली तर तुझ्या जीवनामध्ये तुला पुण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि 3 रत्नांच्या प्रती तू श्रद्धा ठेव. मग भंते त्यांना सांगतात की बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नावर तुझी दृढ श्रद्धा असावी. तू बुद्धामध्ये असणाऱ्या गुणाला जाणावं, तू धम्मामध्ये असणाऱ्या गुणाला जाणावं, तू संघामध्ये असणाऱ्या गुणाला जाणावं. तू त्याला समजून घ्यावं आणि ते समजून घेतल्यानंतर पुन्हा तो सील पालन करावं. मग त्याला 5 सील सांगत असतात. त्या 5 सीलाचं तू खूप चांगल्या प्रकारे आचरण करावं. तू दान पुण्य सुद्धा करावं. तुझ्या मनाला प्रसन्न करण्यासाठी तू आनापानसतीची भावना सुद्धा करावी, विपश्यनेची भावना सुद्धा तू करावी. अशा प्रकारे भंते समजून सांगतात. तर तो आचरण करतो, कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि त्याचं जीवन हळूहळू सुखाच्या मार्गाला लागत असते. म्हणजे अगोदरचं जे दुःखपूर्ण जीवन आहे तर ते दुःखपूर्ण जीवन त्याचं हळूहळू कमी होत असते. कारण तो चांगले कर्म करतो, पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, सील धारण करत असतो आणि सील पालन करत असल्यामुळे साहजिकच आहे त्याच्या वाणीवर संयम असतो, त्याच्या मनावर संयम असतो, त्याच्या कायेवरती, त्याच्या शरीरावरती संयम असतो. काया, वाचा आणि मन या 3ही अवस्थेवरती तो संयम ठेवतो आणि संयम ठेवत असल्यामुळे साहजिक आहे त्याच्याकडून कायचे अकुशल कर्म होत नाहीत, वाचेचे मनाचे अकुशल कर्म होत नाहीत आणि तो हळूहळू सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. पुन्हा तो भंतेंना म्हणतो की भंते, आणखी मला सुख प्राप्त करायचं आहे तर मी आणखी काय केलं पाहिजे. तर भंते सांगतात की तू उपोषशीलाचं पालन केलं पाहिजे. उपोषशील तू चांगलं धारण कर. मग तो उपोषशील सुद्धा धारण करत असतो. तो आणखी म्हणतो की भंते आणखी काय करायला पाहिजे. भंते असं म्हणतात की तू 10 शिलाचं पालन कर. मग 10 शिलाचं सुद्धा तो पालन करत असतो. तो म्हणतो की आणखी भंते आणखी काय करायला पाहिजे, कारण मला आणखी सुख पाहिजे आहे. तर भंते असं म्हणतात की तू आता असं कर, संसाराचा त्याग कर आणि तू भिक्षू बनून जा. तर तो म्हणतो ठीक आहे, संसाराचा त्याग करतो आणि भिक्षू बनत असतो. मग भिक्षू बनल्यानंतर भंते सांगतात की आता तुला 2 कर्तव्य करायचे आहे. एक तर तुला धम्माचं आचरण करायचं आहे, धम्माचं पाठांतर करायचं आहे, धम्माचं चिंतन मनन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुला विनयाचं आचरण करायचं आहे. अभिधम्म आणि विनय या 2 गोष्टी, एक भंते जे त्याला अभिधम्म शिकवत असतात आणि दुसरे भंते त्याला विनय शिकवत असतात. अभिधम्म आणि विनय जेव्हा तो श्रवण करतो तर त्याला असं वाटते की अरे
हे तर लयच अवघड आहे, हे तर लयच कठीण आहे. म्हणजे आता तर मला काहीच करता येत नाही. भंतेने ज्या पद्धतीने अभिधम्म सांगितला, ज्या पद्धतीने धम्मविनय सांगितला, धम्मविनय सांगल्यामुळे मला तर काहीच करता येत नाही. आणि त्यामुळे तो अत्यंत दुःखी होतो, अत्यंत कष्टी होतो. कारण संसारामध्ये जसं समजून घ्या, सुरुवातीला त्याला तीन रत्नाचे शरण सांगितलं, त्यानंतर पंचशील सांगितलं, त्यानंतर आठशील सांगितले, 10 शील सांगितले. इथपर्यंत तो आचरण करू लागला आणि इथपर्यंत आचरण करून त्याला ते सुख सुद्धा प्राप्त होऊ लागलं. परंतु जेव्हा तो भिक्षू बनतो आणि भिक्षू बनल्यानंतर त्या धम्माचं आणि विनयाचं काटेकोरपणे जेव्हा पालन करण्याची वेळ येते, तर तेव्हा तो म्हणतो, अरे हे तर मात्र अत्यंत कठीण आहे. कारण ज्या पद्धतीने भंते सांगतात त्या पद्धतीने आपण काही आचरण करू शकत नाही. सुखाचं जीवन पुन्हा त्याला असं वाटतं की अरे आपण तर अत्यंत दुःखामध्ये पडलो. सुरुवातीला दुःखी होतो, पुन्हा हळूहळू सुख प्राप्त झालं होतं, पुन्हा मात्र आपण भिक्षू झाल्यामुळे आपण आता दुःखी आहोत. असं का झालं बरं? सुरुवातीला दुःखी होता, शिलाचं आचरण करू लागला, दान करू लागला, पुण्य करू लागला, एकदम सुखी झाला. पण जेव्हा तो म्हणतो मला अधिक सुख पाहिजे, जेव्हा तो भिक्षू बनतो आणि भिक्षू बनल्यानंतर एक भंते त्याला अभिधम्म शिकवतात, एक भंते त्याला विनय शिकवतात. तर शिकवलं तर मग ते पाठांतर करायसाठी सांगतात, काय काय. मग त्याला ते असं वाटू लागते की अरे हे मोठं बंधन झालं माझ्यावर आता. म्हणजे मनुष्याला जर स्वातंत्र्य असेल, ठीक आहे, धम्म आचरण करण्याचं स्वातंत्र्य जर असेल, तर मनुष्य मनासारखं करू शकतो. आता समजा शिलाचं पालन केलं, शिलाचं पालन करत असताना एखादं सुटून गेलं तरी काय वाटत नाही, गेलं तर गेलं, विचार करते मनुष्य. पण काटेकोरपणे जर त्याचं आचरण करायचं झालं तर ते मात्र मनुष्याला कठीण वाटत असते, बंधन वाटत असते. आणि म्हणून तर असं म्हटलंय की विनयाचं बंधन आणि शिलाचं बंधन हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे बंधन महत्त्वपूर्ण आहे. आणि असंही धम्म आचरण करणे साधं आणि सोपी गोष्ट नाही. आपल्याला ते वाटतं फक्त, म्हणजे आपल्याला ते वाटतं तेवढं सोपं नाही. त्याला असं वाटतं की हे फार कठीण झालं, म्हणजे अगोदर माझं एवढं जीवन सुखपूर्वक होतं, हे धम्म आणि विनय मला सांगितल्यामुळे मी अत्यंत आता दुःखी आहे, कष्टी आहे. आणि त्यामुळे त्याचं धम्म आचरणामध्ये मन लागत नव्हतं. त्यामुळे तो प्रमादामध्ये, आळसामध्ये जीवन जगू लागला. आणि भिक्षू झाल्यानंतर सुरुवातीला तो खूप चांगला राहू लागला. परंतु जसं जसं धम्म आणि विनयाचं त्याच्यावरती बंधन येऊ लागलं, तर हळूहळू त्याचं मन काही लागत नव्हतं. मग त्याचं मन भोजनातही लागत नव्हतं आणि हळूहळू त्याचं भोजन सुद्धा कमी झालं. भोजन कमी झाल्यामुळे त्याची तब्येत सुद्धा खराब झाली आणि तब्येत खराब झाल्यामुळे त्याचं मन आणि शरीर सुद्धा म्हणजे अत्यंत अशक्त झालं. आणि भिक्षू सुद्धा म्हणू लागले की अरे तुझी तब्येत बरी नाही, तुला काय झालं? तर तो मग सांगू लागला की अशा अशा पद्धतीने आता काय धम्मविनयामध्ये माझं काही मन लागत नाही, आता मी संसारामध्ये पुन्हा जाणार आहे. मग ही गोष्ट हळूहळू भगवंताकडे जाते आणि भगवंत असे म्हणतात की काय झालं? तर तो पूर्ण वृत्तांत भगवंताला सांगत असतो. भगवंत असे म्हणतात की धम्म आणि विनय जाऊ दे, धम्म आणि विनय सोडून दे, धम्म आणि विनयाचं तू काय आचरण करू नको, मी जेवढं सांगतो तेवढं तू फक्त कर. आणि भगवंत त्याला असं म्हणतात की तू तुझ्या मनावरती फक्त संयम ठेव. मनावरती संयम ठेव म्हणजे काय? तू कायने अकुशल कर्म करू नको, तू वाचेने अकुशल कर्म करू नको आणि मनाने कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नको. कायेन सौरव साधू, वाचाय सौरव साधू, मनसाय सौरव साधू. म्हणजे कायेचा संयम, वाचेचा संयम आणि मनाचा संयम, या 3 गोष्टींचा संयम तू फक्त ठेवायचा, बाकी तू काहीच करू नको. तू सुत्त पाठ करू नको, तू धम्मविनयाचं आचरण करू नको,
तू काहीही करू नको, फक्त या तीनच गोष्टी कर. तू कायेचे कर्म करू नको, वाचेचे अकुशल कर्म करू नको आणि मनाचे अकुशल कर्म करू नको. तर त्याला वाटतं हे सोपं आहे. हे तर सोपं आहे, कारण बाकीचं काहीच करायचं नाही. मग तो कायला संयमित करू लागला, वाचेला संयमित करू लागला आणि मनाला संयमित करू लागला. तर जे ओझं होतं, जे डोक्यावर ओझं होतं विनयाचं आणि धम्म आचरणाचं, जसं एक प्रसंग बघा. एकदा एक व्यक्ती भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, मी फार दुःखी आहे, माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे भगवान. तर मला असं कळालं की तुम्ही सर्व दुःखावरती विलास करता. भगवान, माझ्या मनातील दुःख तुम्ही नष्ट करा. तर भगवंत म्हणतात की ठीक आहे, चल माझ्या सोबत. आणि भगवंत त्याला सोबत घेऊन भिक्षाटनाला जात असतात. तर भिक्षाटनाला जात असताना रस्त्यामध्ये एक दगड असतो. तर तो दगड, भगवंत त्याला म्हणतात की हा दगड उचल, आणि तो दगड उचलतो. भगवंत चालत असतात. तो दगड घेऊन तो व्यक्ती भगवंताच्या सोबत सोबत येत असतो. भगवंत भिक्षाटन करतात संपूर्ण नगरामध्ये. हा काय दगड फेकून देत नाही, कारण भगवंत त्याला म्हणते की दगड उचल. याला असं वाटतं फक्त उचलायला सांगितलं भगवंताने, फेकायला काय सांगला नाही. काही काही लोक सांगकामी असतात. जेवढं सांगलं तेवढंच करायचं फक्त, बस दुसरं काहीच नाही करायचं. मग तो दगड सोबतच घेऊ फिरायला. मग किती वेळापर्यंत राहील मनुष्याकडे ओझं? थोड्या वेळापर्यंत ओझं ठीक आहे, मनुष्य सहन करेल. पण अनेक वेळापर्यंत मनुष्य ओझं सहन करेल का? सहन करणार नाही. शेवटी फिरून आल्यानंतर तो म्हणतो की भगवान, मला आता लय ओझं होत आहे. विलाज नाही, नाविलाज झाला. भगवान, आता मला लय ओझं होत आहे, हे दगड मी फेकू का? भगवंत अरे तू फेकलाच नाही का दगड? ते म्हणत नाही भगवान, तुम्ही म्हणलेच नाही फेका म्हणून. अरे मी तुला फक्त रस्त्यातून दगड उचल म्हटलं होतं, आहे की नाही? रस्त्यात दगड उचल म्हटलं होतं, तू दगड घेऊन फिरत आहे माझ्यासोबत. भगवंत असे म्हणतात की जसं दगडाचं ओझं तू घेऊन फिरत असल्यामुळे तुला थकवा आला, अगदी तशा प्रकारे तुझ्या मनामध्ये जे अकुशल विचारांचं ओझं आहे, या अकुशल विचारांचं ओझं तू फेकून दे, तू सुखी होशील. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये अकुशल विचारांचं ओझं जास्त असते. कुशल विचारांचं ओझं होते का माणसाला? नाही. अकुशल विचारांचं ओझं माणसाला जास्त होत असते. रागाचं ओझं, कोणाचा 1 किलोचा राग असते, कोणाचा 2 किलोचा, कोणाचा 10 किलोचा, आहे की नाही? रागाचं ओझं, द्वेषाचं ओझं, मोहाचं ओझं, ऐक ना, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, आहे की नाही? कधी कधी क्रोधाचं ओझं. एवढं ओझं घेऊन फिरतात लोक, रागाचं, द्वेषाचं, क्रोधाचं, की आयुष्यभर जिथं जिथं जाईल तिथं तिथं सोबतच सोबत, सोबतच सोबत. अपियोबी दुःख, अपियोबी दुःख भगवंताने म्हटलं की नाही? अप्रिय व्यक्तींना पाहणे हे सुद्धा दुःखकारक असं भगवंताने म्हटलं. कधी कधी बघा, एखाद्या मनुष्याकडे पाहिल्याबरोबर माणसाचं मन प्रसन्न होतं. जसं एखादा आपल्या आवडीचा व्यक्ती आहे, आवडीच्या व्यक्तीला पाहिलं एकदम माणूस असा खुलते, आहे की नाही? गुलाबाची कळी कशी खुलते तशी, आहे की नाही? एकदम प्रसन्न वाटते माणसाला. आणि तोच व्यक्ती जर ज्याचं पटत नाही आपल्यासोबत, तो जर समोर आला तर लगेच तोंड वाकडं करते माणूस, जसं का लखवा झाला. पाहिल्या पाहिल्या तोंड वाकडं करते मनुष्य. म्हणजे मनुष्याच्या चित्ताची अवस्था कशी असते बघा, एका क्षणामध्ये प्रसन्न होते, एका क्षणामध्ये अप्रसन्न होते. म्हणजे हे जे विचारांचं जे ओझं असते, भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्यांच्या मनामध्ये अकुशल विचारांचं ओझं असते, तो मनुष्य कधीच सुखी राहू शकत नाही. त्या मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगण्याचा कधी मार्ग प्राप्त होऊ शकत नाही. कारण मानसिक विचारांचं ओझं तोच मनुष्य स्वतः उतरवू शकतो. दुसरं कोणीही त्या ओझ्याला उतरू शकत नाही, कारण त्या ओझ्याला हातभार लावताच येत नाही. जसं बाकीचं ओझं आहे, एखादी वस्तू जर आपल्याला उचलायची, ती वस्तू जर जड असेल तर आपण म्हणतो जरा लाव बरं हातभार,
ऐक ना, हात लाव जरा, ठेव माझ्या डोक्यावर, ऐक ना. म्हणजे बाह्य वस्तूला आपण हातभार लावू शकतो, परंतु मनाच्या ओझ्याला आपण कधीही बघा हातभार लावू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की अरे, तुझ्या डोक्यात तू ओझं कमी कर. तू दुःखी नाही आहे, तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे, तर तुझ्या विचाराचं ओझं माझ्याकडे घेऊन आला, तर त्या विचाराचं ओझं जर तू उतरवलं तर तू मात्र सुखी होशील. आणि त्यामुळे भगवंत म्हणजे अगोदरचा जो उपासक आहे, हे दुसरं उदाहरण समजून घ्या. अगोदरचा जो उपासक आहे, तर त्याला असं म्हणतात की तू काहीच करू नको, तू काहीही करू नको. तू फक्त स्वतःच्या मनावर संयम ठेव, स्वतःच्या वाणीवर संयम ठेव आणि स्वतःच्या जीवनावर तू संयम ठेव. तू जर स्वतःच्या जीवनावर संयम ठेवला तर काहीही करण्याची तुला गरज नाही. म्हणजे हा जो धम्म आणि विनय आहे, है की? भगवंताने जे 45 वर्षापर्यंत उपदेश दिले, त्याचा सार फक्त आहे कायेला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि मनाला परिशुद्ध करणे. आणि त्यामुळे बघा, जीवन फार अनमोल आहे. मनुष्याचं जीवन फार अनमोल आहे. असंख्य मनुष्य म्हणजे स्वतःच्या जीवनाला ओळखत नाही. म्हणजे आपलं जीवन, कारण भगवंताने धम्म देत असताना विषाद उत्पन्न झाला भगवंताच्या मनामध्ये, धम्म उपदेश करावा किंवा करू नये असं भगवंताला वाटलं. का वाटलं असं भगवंताला? कारण लोक खा पिया मोज मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत, है ना. काही लोकांना खायला आवडते, है की? आवडीचा विषय लोकांचा, काही लोकांचा खाण्याचा विषय, काही लोकांना गप्पा करायला आवडते, है की? मस्त गप्पा करायला आवडतात, याच्या चुगल्या त्याच्या चुगल्या, म्हणजे न संपणारा विषय म्हणजे चुगल्या, ऐक ना. ज्याला सुरुवात कुठून होईल तेही माहित नाही आणि ज्याचा एंड कधी होईल हे सुद्धा माहित नाही. जर समजून घ्या स्पर्धा लावली बघा, ऐक ना, स्पर्धा जर लावली की चुगल्या कोण जास्त करू शकतो, है की? अशी जर स्पर्धा लावली तर कोणाचा नंबर येईल, है की? लेडीजचा नंबर पहिला येऊ शकतो, है की? म्हणजे अशा भारी भारी निघतील कला याच्यात एकदम. म्हणजे ही फार कला आहे, मोठी कला आहे की. म्हणजे मनुष्य ते थकणार नाही, ऐक ना. मनुष्याला भूक लागणार नाही, ऐक ना. मनुष्याला थकवा येणार नाही, मनुष्याचे पाय दुखणार नाही, काही नाही, बिलकुल काही नाही. उत्साहाने, ऐक ना, उत्साहाने. कधी कधी बघा ते याला फोटो याच्यावरती फेसबुकला वगैरे फोटो येतात बघा. एक बाई शेणाचं टोपलं डोक्यावर घेऊन आहे. शेणाचं टोपलं माहिती, शेणाचं टोपलं डोक्यावर घेऊन उभी आहे, काखेमध्ये बाळ आहे आणि समोर एक एक लेडीज बसलेली आहे असे वट्यावरती आपल्या घराच्या. तर ती बाई अशी म्हणजे दाखवलेली असते गप्पा करत असताना. म्हणजे डोक्यावर एवढं ओझं आहे, काखेत लेकराचं ओझं आहे, तरी सुद्धा गप्पा करत आहे. म्हणजे मनुष्याला आपल्या आवडीचा विषय जर असेल तर बघा मनुष्य सहज गोष्ट ती करत असतो. पण आवडीचा विषय नसेल, म्हणजे धम्म आचरण हे प्रत्येकाच्या आवडीचं नाही आहे. धम्म आचरण हे प्रत्येकाच्या आवडीचं नाही. प्राण्यांची हत्या करणाऱ्या मनुष्याला तुम्ही सांगा हत्या करू नका, त्याला आवडेल का? आवडणार नाही. चोरी करणाऱ्या मनुष्याला सांगा तुम्ही चोरी करू नका, त्याला आवडेल का? अकुशल कर्म करणाऱ्या मनुष्याला सांगा तुम्ही अकुशल कर्म करू नका. खोटं बोलणाऱ्या माणसाला तुम्ही सांगा खोटं बोलू नका, ऐक ना. मादक द्रव्याचं सेवन करणाऱ्या लोकांना तुम्ही सांगा मादक द्रव्याचं सेवन करू नका, त्याला ते आवडेल का? नाही. म्हणजे धम्म आचरण हे प्रत्येक मनुष्याला आवडेलच असं बिलकुल नाही आहे. परंतु अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म हे अधिक अधिक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आवडत असतात. आणि त्यामुळे बघा असंख्य लोक आपल्याला दुःखी दिसतात, कष्टी दिसतात, बेचैन दिसतात. नेहमी लोक आपल्याला दुःखाने ग्रासलेले दिसत असतात. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जीवन बघा फार अनमोल आहे, फार दुर्लभ मनुष्याचं जीवन आहे. मनुष्याचं जीवन हे अत्यंत दुर्लभ आहे. अनंत आणि असीम पुण्यामुळे आपल्याला बघा हे मनुष्याचं जीवन प्राप्त झालेलं असतं. पण मनुष्याला आपल्या जीवनाबद्दल कळत नाही आणि त्यामुळे मनुष्य सुखाच्या मार्गाने कमी आणि दुःखाच्या मार्गाने अधिक जीवन जगत असतो बघा. आणि त्यामुळे आपण मनुष्य आहोत. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या धम्माचं आचरण करणे, या धम्माचं अनुसरण करणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. कारण जीवनामध्ये पुन्हा पुन्हा संधी येत नाही. जीवनामध्ये पुन्हा पुन्हा संधी मनुष्याच्या येत नाही. मनुष्य जर असा विचार करेल की अरे
माझ्या जीवनामध्ये मला पुन्हा पुन्हा संधी आली पाहिजे, तर अशी संधी मात्र पुन्हा पुन्हा येत नाही. परंतु मनुष्याला मात्र ती गोष्ट काही कळत नाही. है की नाही? आणि त्यामुळे आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. आता वर्षावासाचा 1.5 महिना तर गेला, है की नाही? 1.5 महिना गेला, राहिला किती आता? 1.5 महिना राहिला, आहे की नाही? म्हणूनच सुरुवातीला म्हटलं मी इथलेच आहे का सगळे का बाहेरचं आहे कुठले? म्हणूनच म्हटलं मी सुरुवात खायला आले की धमा ऐकायला आले, आहे की नाही? 1.5 महिना गेला, 1.5 महिना बाकी आता, आहे की नाही? पुन्हा जर तुम्ही म्हटले भंते या वर्षावासाला, इतिहासात होऊ शकत नाही पुन्हा कधीच. कारण धम्मपदी भंतेंचा संकल्प असतो एक वर्षावास एकाच ठिकाणी, पुन्हा कधीच जात नाही आपण तिथे वर्षावास करण्यासाठी. कारण तो आपला संकल्प आहे की नवीन लोकांना धम्माचा उपदेश प्राप्त झाला पाहिजे. आणि आता तर आपलं शंटर होत आहे, है की? आता वर्षावास तर सोडून द्या, कारण शंटर आपलं झाल्यानंतर तिथेच आपले सगळे वर्षावास, ऐक ना, तिथेच वर्षावास, तिथे भिक्खू ट्रेनिंग सेंटर. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जेव्हा संधी असते, तर त्या संधीचा आपण उपभोग घेतला पाहिजे, ऐक. जेव्हा आपल्याकडे विहार नव्हतं तेव्हा लोक मावत नव्हती विहारामध्ये. आम्ही काय येत नव्हतो, आज थोडं आहे का? ऐक ना, एवढ्या वर्षापासून येतो की शिवाजीनगरमध्ये. तेव्हा लोक असे भोजनाला जरी आलं तरी असे 50 लोक एकदम जमा होत, आहे की नाही? आता भंतेजी इथे राहायला आले, कोणी येणार विहारामध्ये 4-5 महिना जर सोडल्या तर काय फायदा आहे? म्हणजे एवढ्या मेहनतीने, ऐक ना, एवढ्या परिश्रमाने तुम्ही ते बांधलं, आहे की नाही? दान देणाऱ्या व्यक्तींचं पुण्य तेव्हाच होत असते, त्याचा जेव्हा काहीतरी फायदा होत असतो. जर समजा त्याचा फायदाच होत नसेल, तर ते म्हणजे खडकावर बी पेरल्यासारखं काम झालं की नाही आता, आहे. म्हणजे दान देणारे व्यक्ती किती श्रद्धेनं दिलं सर, अरे शिवाजीनगरचे लोक लय श्रद्धावान आहे बाबा, चला ते कुटीचं काम करायले, आहे की ना, भंतेच्या कुटीचं काम करायले, विहाराचं काम करायले, आपण दान दिलं पाहिजे, आहे की नाही? मग एवढ्या श्रद्धेनं लोकांनी दान दिलं तर त्याचा फायदा घेतला पाहिजे की नाही? फायदा घेतला पाहिजे आपण. आणि त्यामुळे पुण्य हे सतत करणं, यासाठी मनुष्याच्या मनाची मानसिकता बा खूप चांगली पाहिजे. कारण पुण्य सातत्याने करत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की थोकं थोकं पुण्य करते, थोडे 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 पुण्य आपण केले पाहिजे. आपण व्यवहारामध्ये म्हणत नाही का की थेंबा थेंबाने तळ साचत असते. पुण्याचा संचय सुद्धा, ऐक ना, थोडा 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 आपण केला पाहिजे. आणि त्यामुळे वर्षावासाचा हा पवित्र कालावधी असतो, आणि या पवित्र कालावधीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, दान केलं पाहिजे, धम्मश्रवण केलं पाहिजे. आणि त्यामुळे तर अशा पद्धतीने ठीक आहे, धम्मदेशनात लेक्चर असते आपलं एक 40-45 मिनिटं झाले असतील आता, त्याच्यावर काय जास्त बोलत नसतो आपण, आहे की नाही? तर तुम्ही चांगलं धम्माचं आचरण करावं, हाच उद्देश आहे. म्हणजे धम्मदेशना करण्यामागचा जो उद्देश असतो, ऐक नाही, किंवा धम्म श्रवण करण्यामागचा जो उद्देश असतो की तुम्ही धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित झालं पाहिजे. कारण भगवंताचा धम्म हा बघा म्हणजे कल्याणकारी आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे. सिद्धार्थ गौतमाने उगाच राजमहाल सोडला का? उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी त्यांना 3 महाल होते, त्यांनी सोडून दिले. यश राजकुमार होता, सोन्याची पादात्रणे त्याच्या पायामध्ये होती, त्याने घर सोडलं. कशासाठी? तर निर्वाण सुखासाठी. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. भगवंत असे म्हणतात की निब्बाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. आणि त्यामुळे निब्बाण सुख प्राप्त करण्यासाठी आपण सातत्याने बघा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण ग्रस्त लोक आहोत, आणि संसारिक लोकांच्या जीवनामध्ये बघा म्हणजे सुखाचे क्षण फार कमी असतात. एक कवी असं म्हणतो, सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जव समजतं तुम्हाला? जवस, सुखाचे क्षण हे जवस सारखे असतात, म्हणजे अत्यंत कमी, अत्यंत मोजके असे सुखाचे क्षण असतात. परंतु दुःख मात्र पर्वतासारखं असते. असंख्य दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये असते, कारण संसारिक जीवन हे दुःखाने भरलेलं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण अनेक प्रकारच्या समस्या असतात, अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतात, अनेक प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये असतं. आणि त्यामुळे संसारामध्ये फार कमी क्षण आपल्याला ते प्राप्त होत असतात. भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या स्वतःला जर संयमित ठेवलं असेल, स्वतःला आपण चांगल्या मार्गाने लावलं असेल, तर आपलं जीवन सुखपूर्वक होत असतं, सुखाने आपण जीवन जगत असतो. आणि तो जेव्हा स्वतःवरती संयम ठेवतो, ध्यान म्हणून चिंतन करतो, कारण त्याच्या मनातील जे काही ओझं असतं एकदा ते पूर्णपणे नष्ट होते, नाहीच होते.
आणि तो बघा अनंतापैकी एक होत असतो. म्हणजे तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो, नंतर सकृतागामी होतो, नंतर अनागामी होतो, नंतर तो अनंत पदाला प्राप्त होत असतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण धम्माचं आचरण करतो, धम्माचं अनुसरण करतो, ग्रस्त लोकांसाठी भगवंताने तीन रत्नाचं शरण अत्यंत महत्वपूर्ण सांगितलं आहे. तीन रत्नांच्या व्यतिरिक्त आपलं श्रद्धास्थान बिलकुल नाही असलं पाहिजे. नथी मे शरणंगय्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतो मे जय मंगल. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणतंही श्रद्धास्थान नाही. बाबासाहेबांनी बघा हा धम्म महत प्रयासाने आपल्याला दिलेला आहे. सहज धम्म भेटला का आपल्याला? सहज धम्म नाही भेटला. असंख्य परिश्रम, मेहनत, कष्ट बाबासाहेबांना करावे लागले. 4 मुलं बाबासाहेबांच्या मूर्तीला प्राप्त झाले. ऐक ना, बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांची इंदुमती गेली. माता रमाई अगदी वयाच्या 37व्या वर्षी मूर्तीला प्राप्त झाल्या. 37 वर्षाचं वय म्हणजे काय सांगा बरं? तारुण्याचं वय आहे. 37 वर्षाचं वय म्हणजे तरुण वय आहे ना, तारुण्य आहे ना. तारुण्य वयामध्ये माता रमाई वृद्ध दिसत होत्या, म्हाताऱ्या दिसत होत्या. कशामुळे? केवळ कमी अन्न मिळाल्यामुळे. कमी अन्न मिळायचं, पोटभर अन्न मिळायचं नाही. एवढा परिवार असायचा. बाबासाहेब देश विदेशामध्ये शिकायला जायचे, माता रमाई सर्व काही करायच्या. सगळ्यांची बरोबर लावल्यानंतर शेवटी जे काही मिळेल ते खायच्या. कितीक वेळा तर त्या उपाशी राहायच्या. बाबासाहेब नसतील तरी उपाशी राहायच्या, बाबासाहेब असतील तरी त्या उपाशी राहायच्या. कारण बाबासाहेब जेवल्याशिवाय काय रमाई जेवण करत नसत. आणि बाबासाहेब जर एकदा अभ्यासाला बसले तर बाबासाहेब काही उठत नसत. एकदा भोजन गरम करायचं, दोनदा करायचं, तीनदा करायचं, कंटाळून तसेच झोपी जायच्या. बाबासाहेब सुद्धा जेवायचे नाही, रमाई सुद्धा जेवायचे नाही. म्हणजे अशा पद्धतीने बघा, कमी अन्न केल्यामुळे माता रमाईला उद्धत्व लवकर आलं, मग आजार झाला आणि आजार झाल्यानंतर त्या आजारामध्ये मूर्तीला प्राप्त झालं. म्हणजे लेकरांचा त्याग बाबासाहेबांनी केला, आपल्या प्रिय पत्नीचा त्याग बाबासाहेबांनी केला, आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग बाबासाहेबांनी केला आणि हा धर्म बघा आपल्याला दिलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला तेव्हा बाबासाहेबांना सुद्धा अनेक प्रकारचे आजार होते. तरी सुद्धा बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला आपल्यासाठी. संविधान लिहिताना सुद्धा बाबासाहेबांना खूप आजार होते, तरी संविधान लिहिलं. म्हणजे एवढे आजारपण असताना परिश्रमाने, मेहनतीने, उत्साहाने बाबासाहेबांनी बघा हे काम केलं आणि सहज आपल्याला मिळालं. ऐक नाही, सहज जर मनुष्याला काही प्राप्त झालं तर त्याचं काही विशेष महत्त्व राहत नाही. परंतु परिश्रमाने, मेहनतीने जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करतो तर त्याला बघा महत्त्व असते आणि त्यामुळे आपल्याला सहज प्राप्त झाल्यामुळं आपल्याला काही त्याचा विशेष वाटत नाही. परंतु आपण बाबासाहेबांच्या त्यागाची परतफेड तर कधी करू शकत नाही. करू शकतो का आपण? करू शकत. संपूर्ण आयुष्य जरी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आपण दिलं तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम त्याग बाबासाहेबांचा. आज आपण सुखपूर्वक जीवन जगतो, पंचपक्वान्न आपण खातो. एवढ्या भाज्या आज होत्या, काही भाज्या तर खाणे झाल्या नाही. कशामुळे? बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. एवढ्या चांगल्या प्रकारचे आपण वस्त्र धारण करतो, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. चांगल्या घरामध्ये आपण राहतो, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. गाडीने, घोडीने फिरतो, विमानाने फिरतो. बाबासाहेबांना आपल्या बैलगाडीमध्ये बसू दिले नाही. आपल्या बाबासाहेबांना बैलगाडीमध्ये सुद्धा बसू दिले नाही. आता आपण विमानाच्या आकाशामध्ये सवारी करतो. आता 30 ऑक्टोबरला जाणार आहोत थायलंडला. टूर आहे आमच्या सोबत. ते जवळपास 90 लोक आहेत. 90 लोक थायलंडला आम्ही जातात. श्रीलंका, थायलंड, ब्रह्मा सर्व देशामध्ये फिरत असतात भिक्षू, उपासक, उपासिका. कशामुळे? बाबासाहेबांच्या त्यागामुळे. एवढं मोठं वैभव आपल्याला बघा प्राप्त झालेला आहे. या सर्व सुखसुविधा आपल्याला बाबासाहेबांमुळे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे बघा उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे. कारण बोधिसत्व पुन्हा पुन्हा येत नसतात. संसारामध्ये बोधिसत्व पुन्हा पुन्हा येत नसतात. एकदा बुद्ध शासन हे आहे. या बुद्ध शासनामध्ये, या बोधिसत्वांच्या शासनामध्ये आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्याची एक संधी आहे आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करावं,
स्वतःला परिशुद्ध करावं, स्वतःला निर्मळ करावं, चांगलं धम्म आचरण करून आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी सपकाळ परिवारांनी अत्यंत श्रद्धेने भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या निमित्ताने आपण सर्वांना सुद्धा भोजनदान आहे, या निमित्ताने आपण देशना सुद्धा श्रवण केले आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने सपकाळ परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.